उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यावरून खासदार अशोक चव्हाण यांनी टोला मारल्यानंतर आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। नांदेडला विमानसेवा सुरू आहे, सर्वांचं स्वागत आहे, पण नांदेडला आले तर काही देऊन तरी जावे अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती। चव्हाणांच्या या टीकेला सेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर देत हल्ला चढवला। 72 वर्षांपासून अशोक चव्हाण यांच्याकडे नांदेडची सत्ता असून त्यांनी फक्त घ्यायचे काम केले आहे। गोदावरी नदीसाठी आलेला 20 कोटीचा निधी फस्त करण्यात आला। अशोक चव्हाणांकडे एक टोळके असून हे टोळके सर्व निधी फस्त करतं। जो काही निधी येतो तो या टोळक्याच्या माध्यमातून फस्त केला जातो। परत काही फस्त करायचं होतं म्हणून मागणी केली का असा माझा त्यांना सवाल आहे, म्हणत आमदार हेमंत पाटील निशाणा साधला। नांदेडमधील काय विकता येईल याच्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत सत्ता मिळवली असा गंभीर आरोप पाटील यांनी केला। पाहुयात अशोक चव्हाण काय म्हणाले होते आणि त्याला हेमंत पाटील यांनी काय उत्तर दिले। सरकार उपमुख्यमंत्री आले होते नांदेड सर्वांसाठी खुलं आहे ना। 39 आपली विमानसेवा सुरू आहे, कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं, पण नांदेडला काहीतरी देऊन जा असं म्हटलं पाहिजे। जो कोणी पाहुणा येतो बाहेरून त्यांनी नांदेडला यावं, त्यांचं स्वागत आहे, पण जाता नांदेडला काही देऊन जावं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी मेळाव्यासाठी लोह्याला आले होते, मात्र उपमुख्यमंत्र्यांनी आल्यानंतर नांदेडमध्ये काहीतरी द्यायला हवं होतं अशी उपरोधिक टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता इतके घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे, अशी एक कविता आहे। आणि माननीय अशोक चव्हाण साहेब सातत्यानं घेणाऱ्याच्याच भूमिकेमध्ये आहेत। गेली 72 वर्ष झाले त्यांच्याकडं नांदेड शहराची सत्ता आहे। आपल्याला माहीत आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेब देणारा व्यक्ती म्हणून या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। आणि 2.5 वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून जो काय ठसा उमटवलेला आहे आणि त्या माध्यमातून 60 आमदार त्यांनी निवडून आलेले आहेत। जो माणूस देत असतो त्याच्याकडेच लोक येतात आणि एवढा लोकांचा जो आशीर्वाद आहे तो त्यांना लाभलेला आहे, म्हणून हे 60 लोक निवडून आले। परंतु माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या घराण्यामध्ये गेल्या 72 वर्षापासून सत्ता आहे। त्याच्यापूर्वी रामदास कदम भाई आमचे पालकमंत्री असताना त्यांच्या म्हणण्यावर आम्ही गोदावरी शुद्धीकरणाची योजना मोहीम राबवली होती। महानगरपालिका तेव्हाही चव्हाण साहेबाकडेच होते, 20 कोटी रुपये दिले। परंतु आपल्याला माहीत आहे की यांच्याकडे मोठं टोळकं आहे ठेकेदारांचं। नांदेड शहराला कितीही पैसे आले, कधीही बघा नांदेड शहर हे बकालच आपल्याला दिसतं। हे टोळकं सगळे पैसे फस्त करतं। त्या पवित्र गोदावरीमध्ये जे काही जाणारं ड्रेनेजचं पाणी आहे ते आजही ड्रेनेजचं पाणी बघा त्या गोदावरीमध्ये जातं, ते 20 कोटी रुपये फस्त करून टाकले। तर जे काही महानगरपालिकेला येतं ते सगळं टेंडरच्या माध्यमातून, गुत्तेदारीच्या माध्यमातून, पर्सेंटेजच्या माध्यमातून फस्त केलं जातं। परत ते काही फस्त करण्यासाठी मागणी होती का काय असा मला त्यांना सवाल करायचा आहे। कुठंतरी एक नांदेड शहर, आपण कालच एक पत्रकार आमचे माननीय विनायक एकबोटे साहेबांनी वृत्तपत्रामध्ये लेख दिलेला आहे, ते वाचून त्या पद्धतीचं शहर असावं। कचऱ्यावरती आपण 250 कोटी रुपये आपण खर्च करताय। नांदेड शहरामध्ये कुठेही फिरून बघा, सगळीकडे प्लॅस्टिक, घाण, कचरा साचलेला। आम्ही नगरसेवक होतो, सकाळी 5 वाजता उठून आम्ही फिरायचो शहरामध्ये, परंतु आज कागदोपत्री कचरा उचलला जातो। मोठ्या प्रमाणामध्ये शहरात घाण आहे, चेंबरचे झाकणं तुटलेले आहेत, शहरामध्ये खड्डेच खड्डे आहेत, वाहतूक यंत्रणा कोलॅप्स झाली आहे। नळाला पाणी गोदावरी उशाला असून सुद्धा 2-2 दिवस पाणी येत नाही, येतं तर बऱ्याच ठिकाणी दूषित पाणी येतं। ड्रेनेजचे सगळे ज्या लाईन्स आहेत त्या कोलॅप्स झालेल्या आहेत। लोकांच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये उलटं संडासातनं पाणी येतं। ही बकाल अवस्था आहे। केवळ सत्ता मिळवण्यासाठी आणि त्या सत्तेच्या माध्यमातून नांदेड शहरामधलं मला काय याच्यातलं विकता येईल त्याच्यासाठी सत्ता त्यांनी आत्तापर्यंत मिळवलेली आहे। आमच्या बाजूच्या खेड्यातली जे काही गोरगरीब शेतकरी आहे, जसं कवठा परिसर आहे, 140 एकर गोरगरीब आमचे आसरजन असं 2 भागातले शेतकरी, त्यांच्या याच्यावर आरक्षण टाकलं। तिथं आता कोर्ट बांधायला लागलेत आणि आहे ती कोर्टाची जमीन, जिल्हा परिषदची जमीन, ह्या जमिनीवरती शॉपिंग कॉम्प्लेक्स काढायला लागलेत। हे सगळं माहेश्वरी आणि बिल्डर आणि या धंदाणीयांसाठी मोठ्या प्रमाणात शहरातल्या मोक्याच्या जागा विकायच्या हा जो धंदा आहे, हा धंदा कुठेतरी बंद झाला पाहिजे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जर मागितलं तर ते नाही कोणालाच म्हणत नाहीत। सर्वात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री म्हणून माननीय शिंदे साहेबांची ओळख आहे। त्यामुळं
आपण मागणारच काही नाही आणि देणाऱ्याने देत जावे म्हटल्यावर आपण कायम घेणाऱ्याच्याच भूमिकेत आहात. आपण कधीतरी नांदेडला देणार आहात की नाही हेच माझा त्यांना विचारणं आहे. अशोक चव्हाणांना मॅनेजमेंट गुरु म्हणतात, मग नांदेडचं नियोजन त्यांना जमलं नाही का? नाही, मॅनेजमेंट गुरु म्हणजे इलेक्शनचे मॅनेजमेंट गुरु आहेत. जागा कशा निवडून आणायच्या, सत्ता कशी मिळवायची, त्या सत्तेच्या माध्यमातून पैसा कसा मिळवायचा ह्याचे ते मॅनेजमेंट गुरु आहेत. पण आपण बारामतीसारखं शहर बघा, अकलूजसारखं शहर बघा, तालुका प्लेसेस आहेत, छोटी छोटी गाव आहेत. गेल्यानंतर तिथं जो फील येतो आपल्याला तो फील गावात कुठंच येत नाही. आता नव्याने चैतन्यनगर रोडला वॉकिंग ट्रॅक झाला. त्या वॉकिंग ट्रॅकवर आत्तापर्यंत जर इतिहास काढला गुरुतागद्दीपासनं तर 3दा आत्तापर्यंत पैसे त्याच्यावरती उचलून खाल्ले या लोकांनी. आता कुठं एखादा ट्रॅक आमच्या शहरामध्ये बरा दिसतो, पण हे सगळीकडे गावात झालं पाहिजे ना, होत नाही ते. कारण लक्षच नाही, कारभाऱ्यांचं मुख्य लक्ष कामाचे टेंडर्स, ठेकेदार आणि पर्सेंटेज याच्या पलीकडे शहरात लक्ष नाही आहे.